प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सह प्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल. सर्वप्रथम आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं, सुरांचा शहेनशाह राहुल देशपांडे यांचं, आणि त्याच सोबत स्वागत करूयात आपल्या आजच्या स्पेशल गेस्टचं म्हणजेच शौनक अभिषेकी यांचं. चला तर मग टीम्स तयार आहेत, कॅप्टन सज्ज आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूयात. नादमधुर सह्याद्रीची कॅप्टन सावनी रवींद्रचं, स्वरमय कोकणची कॅप्टन जुईली जोगळेकरचं, सुरसाज विदर्भ आणि त्यांचा कॅप्टन राहुल सक्सेना, आणि लयदार मराठवाडाचा कॅप्टन अभिजित कोसंबीचं. मित्रांनो, आजचा सामना रंगणार आहे सुरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाड्यामध्ये. स्कोर बोर्ड पुन्हा वर खाली होणार आहे आणि त्याच सोबत होणार आहे एलिमिनेशन राऊंड. आणि आता वेळ झाली आहे आपल्या संगीत सम्राटच्या अन्नू मलिककडे वळण्याची, म्हणजेच अभिजितकडे वळण्याची. अभिजित, स्टेजवर गाजवणार आम्हीच अधिकार, स्टेजवर गाजवणार आम्हीच अधिकार, येते आमची दुहिता करायला टांगा पलटी घोडे फरार. क्या बात है. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते तळपती श्रवाणी कंठी कौस्तुभमणी विराजित. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी करकटावरी ठेवूनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान. थँक्यू. सुंदर गायलीस. थँक्यू. राहुल दादा, दुहिता, आत्तापर्यंत कमाल गायलीस, म्हणजे शब्दच नाहीत, इतकी सुंदर गायलीस तू. पण हे जे गाणं आहे ते शिवधनुष्य आहे. आपल्याला ऐकताना इतकं सोपं वाटतं. ते सगळ्यात कठीण जर काही असेल ना तर ती असते मध्यलय. ती भरून काढणं ना खूप मी म्हणणाऱ्या लोकांना पण नाही जमत. ते ऐकताना असं जाणवतं की इतकी समर्थपणे त्यांनी लिहिलंय ती लय अशी पेलली आहे ना. कारण मी स्वतः खळे काकांकडे 2 गाणी गायलो आहे. मला मुद्दामून खळे काकांचं सांगायला आवडेल की त्यांनी जे मला गाणं सांगितलं होतं ते भजनच होतं. तर त्यांनी मला चाल सांगितली, तबला नाही काही नाही काही नाही. मी ती चाल शिकलो. आणि त्याच्यानंतर आमचा एक मित्र आला तबल्याला आणि त्यांनी एकदम दिंदा दिन दिंदा दिंदा दिन दिंदा दिन. मी म्हणलं, काका हे तुम्ही जी मला चाल सांगितली आहेत आणि ह्याचं म्हणजे कसं बसवायचं हे ह्याच्यामध्ये. ते असे गोड हसले माझ्याकडे बघून. ते म्हणले, चल रे मी तुला सांगतो. आणि ते इतके लीलया त्या लईमध्ये मला त्यांनी
असं हातात धरून सांगितलं हे बघ असं चल, नाही नाही इथे नाही, इथे पाय ठेव, नाही नाही इथे नाही, ह्याच्या पुढे पाय ठेव. पण ते मला शिकवताना मी 2 मिनटं मी काही गाऊ शकलो नाही, बोलू शकलो नाही. मी फक्त बघत होतो त्यांच्याकडे की एखादा समर्थ व्यक्ती जेव्हा आपल्याला तीच गोष्ट अशी उलगडून सांगतो तेव्हा किती आपल्याला ती सोपी वाटायला लागते. हे सगळं सांगण्याचं कारण हे आहे की हे गाणं मला असं वाटतं की खळे काकांची सगळी जी काही गाणी असतील ना त्याच्यापैकी वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट सॉंग्स टू अटेम्प्ट. लिटरली आम्ही जेव्हा ते गाणं नुसतं ऐकतो तेव्हा खरोखर समोर विठोबा दिसतो, विटेवरती उभा, ते सगळं आतमध्ये ते चित्र उभं राहतं, डोळ्यासमोर नाही राहत. तू जो अटेम्प्ट केलास त्याच्याकरता मी तुला खूप खूप शाबासकी देतो आणि तुझ्या कम्फर्ट झोनमधनं खूप बाहेर पडून तू केलेला आहेस. ऑल द व्हेरी बेस्ट, खूप मोठी हो. थँक्यू. आदर्श. दुहिता, तू खूप छान गाऊ शकतेस या पद्धतीची ही गाणी आणि मला असं वाटतं तू अजून तयारीने येशील पुढे आणि मला खात्री आहे की तू ह्या जॉनरमध्येही तू 4-6 टपाटप मारशील. थँक्यू. थँक्यू. राहुल, तू या दुहिताच्या परफॉर्मन्सचं उत्तर म्हणून कोणाला पाठवणार आहेस? दुहिता सारखा एक सुंदर एक गाण घेऊन येते अश्विनी मिथे या मंचावर. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. जगी प्रगटला तो जग जेठी, आला पुंडलिकाच्या भेटी. पाहून सेवा खरी, पाहून सेवा खरी थांबला हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. संत जनाई ओवी गाई, विठाई विठाई माझे पंढरीचे आई. तशी सखू अन बहिणाबाई, विठाई ग विठाई माझे पंढरीचे आई. रखुमाई मंदिरी, रखुमाई मंदिरी एकली बरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. खूप छान, थँक्यू. मस्त झालं गाणं. राहुल दादा. अश्विनी, मला तुझा आवाज खूप आवडतो. मला आत्ता कुठेतरी ना तुझी जी हरकत आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, मला कार्तिकीची आठवण आली. खूप तिच्यासारखा तुझा आवाज आहे आणि खूप छान गायलीस तू गाणं. मला खूप आवडलं. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आदर्श. माझ्या आजोबांचं गाणं गायलंस. गाणं रिदमिक आहे, नाचवणारं गाणं आहे. मला खूप आवडलं. आवाज वाढा. थँक्यू सर. शौनक दादा. छान गायलात. तुमचा आवाज अप्रतिम आहे थँक्यू सर. आणि शरीराच्या आकाराच्या मानाने तुमचा आवाज दुप्पट आहे थँक्यू सर. आणि त्याला एक प्रकारची धार आहे. सूर पण छान आहे आणि गाणंही तुम्ही निभावलं चांगलं, त्यामुळे मला आवडलं. शुभेच्छा. थँक्यू सर. क्या बात है अश्विनी. थँक्यू. मस्त कमेंट्स मिळाल्यात आणि आता आपल्याला निकालही ऐकायचा आहे, त्यामुळे मी दुहिताला स्टेजवर बोलवणार आहे. काय आहे निर्णय? अश्विनी, तू सूरसाज विदर्भचं खातं उघडलेलं आहेस. थँक्यू सर.
कॉंग्रॅच्युलेशन अश्विनी. Thank you. आणि सूरसाज विदर्भ तुमचं खातं उघडलंय. तुम्ही दोघेही बसू शकता. आदर्श 4 ओळी तू गाव्यास अशी माझी इच्छा आहे. देवाच्या दारी कुणाना बंदी, दुःखी पिढीत होती आनंदी, दुर्जन होती भक्तीचे छंदी, आली चालून छान ही संधी, दे हातात हात, तू दे हातात हात, उद्या चल ग धरू वाट, पाहू डोळे भरून जग जेठीला, चल ग सखे पंढरीला, चल ग सखे पंढरीला, ध्यानी जरा ठेव, तू ध्यानी जरा ठेव, जिथे भाव तिथे देव, चल भेटू विठ्ठल रखुमाईला, चल ग सखे पंढरीला, चल ग सखे पंढरीला. थँक्यू. आणि आता वळूयात अभिजितकडे. या बँडची भारीच ऐट, ज्याचं नाव आहे संगीत व्हॅरिएट. अभिजित थोडंसं हे काही नीट जमलेलं नाहीये, पण ठीक आहे, आम्हाला कळलंय की संगीत व्हेरिएट येणार आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पनि सागरे सनी रे सनी धप मध पम गरे सा. सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
मस्त. खूप सुंदर अटेम्प्ट होता तुमचा या सगळ्या मॅशअप तुम्ही जे केलं आत्ता अभंगांचं. मला खूप आवडलं. आपण विचारूयात परीक्षकांना काय वाटलं. तुमचं खरंच नाव सार्थक आहे, संगीत व्हेरिएट. तुम्ही प्रत्येक वेळेला काहीतरी थँक्यू. नवीन नवीन व्हेरिएशन्स देता. तसंच तुम्ही आत्ताही दिलं. मला आत्तापर्यंतचे तुमचे सगळे परफॉर्मन्सेस खूप आवडले होते. मला आत्ताचाही परफॉर्मन्स खूप आवडला. काही काही ठिकाणी हार्मनी वापरली पहिल्या गाण्यामध्ये. मला सगळ्या गोष्टी अटेम्प्ट म्हणून मला खूप आवडल्या. फक्त ना परत एकदा फिनिशिंगमध्ये ना थोडीशी गडबड होते. पण ओव्हरऑल ॲज अन अटेम्प्ट मला खूप तुमचा ॲक्ट आवडला. व्हेरी नाईस. थँक्यू दादा. आदर्श. मला रिदम साईड खूप आवडली तुमची. शेवटी जरा ते तिहाईमध्ये तुमचं लफडं झालं, पण काय वाईट वाटतं, पण सांगायची गरज आहे. कारण काय चुकतंय, आपल्याला काय सुधारायचं आहे हे सांगणं आमचं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतं. मला चांगलं काय काय वाटलं, मध्ये गिटारचा डिस्टॉर्शन आला, क्या बात है. करेक्ट यूज केला होता त्याचा, करेक्ट यूज केला होता. नंतर बेसचा एक ग्रूव आला, क्या बात आहे. बेससाठी मला सुंदर ते ध्यानचा पॅटर्न खूप आवडला. रिदम पॅटर्न जो केला होता तुम्ही, क्या बात आहे. तो झुलवत होता आम्हाला. वोकली तुम्हाला दादाने सांगितलेलंच आहे, पिचिंगचे प्रॉब्लेम आहेत. त्या गोष्टी अजून चांगल्या करण्याची गरज आहे. ओव्हरऑल बघितलं तर बरा परफॉर्मन्स होता. ह्याच्यापेक्षा छान होऊ शकतो आणि अजून तुम्ही खूप खूप छान करू शकता. ऑल द बेस्ट. थँक्यू. वळणार आहोत आपण आता पुढच्या स्पर्धकाकडे. राहुल, तुझ्या टीम मधून आता कोण येत आहे? आला आता प्राण आला मग मी प्रण कॉयरला आता आमंत्रित करतोय. क्या जरा बात अजून है. प्राण दे फ्रंट मला. कॉयर साठी जोरदार टाळ्या. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले विचिता बहरू, फुले विचिता बहरू, कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. इवले रूपा लाविले द्वारी, निरे मग साग पम मध निरे सनि धमध तुरुरु तुरुरुरुरुरु. इवले रूपा लाविले द्वारी, दयाचा वेणू गेला गगनाविरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले विचिता बहरू, फुले विचिता बहरू, कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांनी भगवत संप्रदायाचा पाया थाटला. इवलेचे रूप लावियले द्वारी म्हणून त्यांनी भक्तीचा मोगरा फुलवला. त्याचा गंध गेले 750 वर्ष तसाच दरवळतो आहे. पांडुरंगाचे सर्वच भक्त या गंधात जणू न्हाऊन जातात. मोगरा फुलला.
सुंदर. खरोखरच असं वाटलं तुमच्या गाण्यानं की इथे मोगरा फुललाय आणि इतकं छान वातावरण तयार झालं. आपण आपल्या परीक्षकांना विचारूयात. राहुल दादा, तुम्ही सुरू केलं होतं, सुरुवात थोडीशी डळमळीत झाली, पण नंतर यू पिक्ड अप आणि खूप छान चालू झालं होतं. पण नंतर थोडंसं कुठेतरी आय थिंक फिनिशिंगमध्ये गडबड झाली. अदरवाईज मला तुमचा जो विचार होता ते मला खूप आवडलं. फक्त थोडंसं फिनिशिंगकडे लक्ष द्या, बाकी काही नाही. ओके, छानच आहात, छान करा. ऑल द बेस्ट. थँक्यू. आदर्श. प्रण कॉयर, शिंदेशाही सलाम, आवाज वाढव. मला खूप आवडलं. तुम्ही हे जे करताय खूप सॉलिड करताय. अमरावतीचं नाव असेच पुढे न्या. थँक्यू. शौनक दादा. क्वायर सिंगिंग किंवा ग्रुप सिंगिंगचं मुख्य तत्व काय माहिती का, की तुम्ही सगळे एकमेकाचं गाणं एन्जॉय करताय आणि जी प्रोसेस चालू आहे ती तुम्ही एन्जॉय करताय. आणि मला असं वाटतं की ती तुमच्यात दिसत होतं की तुम्ही ते सगळं म्हणजे ते जे काय करायला बघताय ते तुम्ही समोर असून त्याच्यात मजा घेऊन त्याचं करत होता. आणि ते कुठेतरी रिफ्लेक्ट होत होतं आमच्या कानावर की जे काय ऐकू येतं छान वाटतंय, चांगला फील येतो. मी ज्ञानेश्वरांचा अभंग आणि दिदींनी गायला पहिल्यांदाच ह्या प्रकारे ऐकला आहे. त्याही बघत असतील, त्यांनाही आवडेल असं वाटतं. पण आम्हाला तर इकडे आनंद मिळाला. थँक्यू. 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 आणि आता मी आपल्या परीक्षकांकडे जाणार आहे. तो एक पॉइंट, एक मोलाचा पॉइंट. सुरसाज विदर्भाला मिळतोय. प्रण कॉयर, अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही स्थानापन्न होऊ शकता. आता पाहूयात आपले टीम कॅप्टन्स त्यांचा स्कोर बोर्ड कसा पुढे घेऊन जात आहेत ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात राहुल सक्सेनाचं.
यार, क्या बात आहे. याला म्हणतात 192 लेवल ऑफ परफॉर्मन्स. आपण आदर्श पासून सुरू करूयात. आदर्श, क्या बात आहे. मग सगळ्यांना माहिती आहे मला खूप परफॉर्मन्स आवडला की मी काय करतो. ह्याला म्हणतात खरोखर कॅप्टनचा परफॉर्मन्स. काय वाघासारखा गायलायस तू मित्रा. थँक्स, थँक्यू यार, थँक्यू. क्या बात है. शिंदेशाही सलाम. हे आवाज वाढव. मला काहीच बोलायचं नाहीये, फक्त मला एवढंच म्हणायचंय. मी जेव्हा इथून उठलो आणि मी त्याला जाऊन मिठी मारली, त्याच्या डोळ्यात अश्रू होते. आत्ताही या स्टेजलाही तो तितक्याच कमिटमेंटने ते गाणं गात होता आणि तो त्यात रंगून गेला होता आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याच्या गाण्यात त्या सगळ्या व्हायब्रेशन्स त्यांनी क्रिएट केल्या होत्या आणि त्याचे आनंद अश्रू होते आणि मला खूप आवडलं. भाई, आय लव्ह यू, आय लव्ह यू. क्या थँक्यू. बात है. थँक्स, थँक्स. राहुल दादा. राहुल, आय एम सो लकी की आपल्या दोघांचंही नाव राहुल आहे. क्या बात है. तुझ्या गाण्याविषयी मी काहीच बोलणार नाही, कारण अतिशय भावपूर्ण आणि खूप हलवून टाकणारं गाणं होतं. मलाही मनातनं जे सगळं आदर्शनी केलं ना ते करावंसं वाटत होतं. फक्त मला माहिती आहे की अजून तू काहीतरी वेगळं देशील ज्याच्यामध्ये मला खरंच असं करावंसं वाटेल. पण मी इतका चांगला परफॉर्मन्स आत्तापर्यंत ह्या मंचावरती दुसऱ्या पर्वामध्ये ऐकलेलं नाही आहे. हेही तितकंच खरं आहे. त्याच्यामुळे मी खरंच तुला उभं राहून दाद देतो. दुसरं मी काही नाही करू शकत. बहुत अच्छे. थँक्यू, थँक्यू दादा. दॅट रिली मीन्स अ लॉट, सिरियसली. आणि मी अर्न करीन, नक्की अर्न करीन जे तुम्ही मला माहिती आहे, मला माहिती आहे. मी करीन, कॉन्फिडंट. प्रयत्न करीन नक्की. बहुत अच्छे. शौनक दादा. महाराष्ट्रात आज जे सक्षम आवाज आहेत, स्ट्रॉंग व्हॉइसेस, त्याच्यातला एक फोरमोस्ट आवाज राहुल सक्सेना आहे. हा. धन्यवाद, थँक्यू. मी राहुलचं खूप वर्ष गाणं ऐकतोय. समोरच्याला स्वतःचं अस्तित्व विसरायला लावणारा आवाज आहे त्याचा. मी असं कॉम्बिनेशनच बघितलेलं नाही. म्हणजे भावपूर्णता पण आहे, आवाज पण जबरदस्त आहे, फेक काय आहे, शब्दांची फेक इतकी छान आहे. सगळं एक जुळून आलेलं कॉम्बिनेशन म्हणजे राहुल सक्सेना. थँक्यू, थँक्यू दादा. वा 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 वा. राहुल, खूप मस्त. आणि प्रथेप्रमाणेच मी तुला आता बसायची विनंती करणार आहे. आणि आता मी आमंत्रित करणार आहे लयदार मराठवाड्याच्या अभिजित कोसंबेला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत अभिजितसाठी. स्वतःसाठी शेर नाही बनवलास का काय? मी शेर आहे ना. ए, ए, ए. विठ्ठल आवडे प्रेम भाव. विठ्ठल आवडे प्रेम भाव. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव. विठ्ठल आवडे प्रेम भाव.
थँक्यू 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 थँक्यू. काय आवाज आहे यार अभिजित तुझा, अप्रतिम. खूप सुंदर गायलास, खूप सुंदर. थँक्यू थँक्यू. परत आदर्शांनी स्टँडिंग ओवेशन दिलेलं आहे, त्यामुळे आपण आदर्शाकडे जाऊयात. आदर्श, मी अभिजितच्या आवाजाचा फॅन आहे. थँक्यू. लोजला जो त्याचा आवाज आहे ना, जो ब्रॉडनेस आहे, मला तसा आवाज हवा होता यार अभिजित. मी खूप त्याच्यासाठी खूप रियाज केला आहे, मला माहिती आहे, लोज वाढवण्यासाठी. आणि पण तुझ्यासारखा नाही आहे यार अजूनही. मी एवढंच म्हणेन, खूप छान गायलास तू, एकरूप होऊन गायलास आणि मला खूप आवडलंय. आवाज वाढव. थँक्यू थँक्यू. राहुल दादा. अभिजित, तुला खरोखर देणगी आहे आवाजाची. कारण हे माझं अतिशय अतिशय फेवरेट गाणं आहे. आणि सुरेशजी माझे खूप फेवरेट गायक आहेत. मी त्यांना खूप फॉलो करत मोठा झालो आहे. आणि तुझं युनिक आवाज आहे, म्हणजे वरती पण तितकाच छान बोलतो आणि खालतीही तितकाच छान बोलतो. हे अतिशय रेअर कॉम्बिनेशन आहे, खूप रेअर कॉम्बिनेशन आहे. आणि मीही तुला अनेक वर्ष बघतोय आणि त्याच्यामध्ये तू ज्या पद्धतीने प्रोग्रेस केली आहेस ती खरोखर म्हणजे इट मेक्स मी व्हेरी प्राऊड. आय लव्ह यू. आणि तू खूप खूप मोठा हो. आणि असंच मला अजून एक गोष्ट आवडली की तुमचं जे बॉन्डिंग आहे ना तुझं तुझ्या टीम बरोबर, ते कमाल आहे. अभिजित दादा करत करत ते अगदी ते तुला चेअर करत होते. आणि तू फॅन्टॅस्टिक आहेस, तसाच राहा मित्रा. थँक्यू व्हेरी थँक्यू नाईस. थँक्यू थँक्यू. क्या बात है अभिजित, किती किती सुंदर कमेंट्स मिळाल्यात आणि तू अप्रतिम गायलास. आता वेळ झाली मात्र निकालाची. राहुल, तुला मी इथे बोलवते. तुला काय वाटतं प्रियांका? दोघंही ॲब्सोल्युटली. खरंच क्या बात आहे. सुरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा दोघांनी हातात हात घालून आम्हाला एंटरटेन केलेलं आहे आणि एक कार्यक्रमाला एक वेगळी उंची दिलेली आहे. त्यामुळे त्या दोघांनाही 2-2. थँक्यू. तुम्हाला दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन. अभिजित आणि राहुल, तुम्ही दोघं थँक्यू बसू थँक्यू शकता. थँक्स. राहुल, आम्हाला प्लीज सांग, तुझ्या टीम मधून कोण येणार आहे? ओमकारला जे सांगू इच्छिते की तू ये. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव बोला पंढरीनाथ महाराज की विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला तुझ्यानी जरा ठेव तुझ्यानी जरा ठेव जिथे भाव तिथे देव चल भेटू विठ्ठल रखू माईला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला चंद्रभागा नदी तीरावर मंदिर विठ्ठलाचे सुंदर देव आहे उभा विटेवर घेऊनी दोन्ही करकटेवर ते पाहू त्यांचे रूप पाहू त्यांचे रूप लावू उद आणि धूप करू वंदन प्रभूच्या मूर्तीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला देवाच्या दारी कुणाना बंदी दुखी पीडित होती आनंदी देवाच्या दारी दुखी पीडित होती आनंदी हे पाहू त्यांचे रूप पाहू त्यांचे रूप
सखे चल ग सखे पंढरीला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल मस्त झाला परफॉर्मन्स. थँक्यू. आपण थेट परीक्षकांना विचारूयात. आदर्श, या गाण्यातली एक मस्ती आहे मित्रा, थोडंसं स्माइली गाणं ते, तो बायकोला म्हणतोय तुझ्या, तर कसं म्हणशील तू? अगं चल ग सखे चल ग सखे. थोडंसं स्माइली गाणं झालं असतं ना अजून छान झालं असतं. त्याचं लग्न बहुतेक व्हायचं असेल अजून. गर्लफ्रेंड्स खूप झाल्या असतील. हो का रे? प्रेम आता तर नाही झालं. नाही रे, अरे नाही, मग नाही. गेल्या वेळेला तू गायला होतास ना सय्या. हो हो. पण ठीक आहे ते मी इतकं नाही एक्सपेक्ट करणार, कारण की खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू तुम्हाला आम्ही शेअर करणारच आहोत एका एका गाण्यांमधनं. पण तुझं छान झालं. दुसरा अंतर चुकला, पिचिंगला कुठे कुठे होतं मागे पुढे, बट दॅट्स ओके. थँक्यू. राहुल दादा. ओमकार, तुझा आवाज मला खूप आवडतो. मी पहिल्यांदाही तुला सांगितलं होतं. तू प्रयत्न केलास आणि मला तुझा तो जो प्रयत्न होता ना, मला तो खूप आवडला. थँक्यू. माझ्यातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा, कारण मला ते खूप आवडले म्हणून. थँक्यू. ओंकार, मी तुला बसायची विनंती करते. थँक्यू. अभिजित. माझ्या जवळी फक्त एकच आहे आता, नयन गवळी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे विवरेच्या तीरी, आहे विवरेच्या तीरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. एका जनार्दनी शरण. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण. ओ माझे माहेर पंढरी, माझे माहेर माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी. आहे विवरेच्या तीरी, आहे विवरेच्या तीरी, आहे विवरेच्या तीरी, विवरेच्या तीरी, विवरेच्या तीरी. वा नयन, थँक्यू. खूप सुंदर. असं वाटत होतं स्पर्धा नाही
इथे एक वारी चालू आहे. आपण परीक्षकांना विचारूया. आदर्श, नयन, छान गायलास. थँक्यू. पण मला एक गोष्ट सांगायची मित्र, आपण आपली तयारी दाखवतो, आपलं गायन दाखवतो, किती तयारी, माझा गळा फिरतो, हे सगळं मान्य आहे. पण त्या शब्दाचा अर्थ आणि ते भाव आहे ना अजून पोचायला हवे रे. तर अजून त्यात ती भावना मी कनेक्ट नाही झालो. तू जागा काही खूप छान वर्क केल्या होत्यास आणि करेक्ट आला. ज्या गाण्यात आहेत ओरिजिनल काही त्या खूप छान इम्प्लिमेंट केल्या होत्यास तू. थँक्यू. पण फक्त मला ते लागलं असतं ना, मी तुझ्याकडे आलो असतो मिठी मारायला तुला. नेक्स्ट टाइम नक्की. राहुल दादा. हे माझं अतिशय लाडका अभंग आहे भीमसेनजींचा. म्हणजे आदर्श का कनेक्ट झाला नाही मी हे तुला सांगतो की जितके आपण हलक्या मारून ताना तितके ते स्पष्ट आणि ती तान अतिशय दाणेदार सरकीने येते. दुसरी गोष्ट ज्याला आपण लँडिंग नोट म्हणतो ना, शेवटची जी नोट असते ना, ती जर सुरात लागली ना तर अख्खी तान सुरात आहे असं वाटतं आपल्याला, आणि तसं होतं. पण पूर्ण जरी तो सुरात गायलास आणि शेवटची जरी थोडीशी शार्प किंवा फ्लॅट लागली तर मग अख्खी तान बेसूर आहे असं वाटतं. ओके, सो तू काम कर, तुझा आवाज खूप चांगला आहे त्याच्यामुळे, आणि हे गाणंही बिलकुल वाईट झालेलं नाही. मला गाणं तुझं खूप आवडलं. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. नयन, मला असं वाटतं तुला आपल्या परीक्षकांनी ज्या टिप्स दिल्या आहेत त्या तुला या स्पर्धेच्या पलीकडे जाऊन कामाला येणार आहेत आणि तू नक्की त्याच्यावर काम करशील याची मला खात्री आहे. आता निकालाची वेळ झाली आहे, त्यामुळे मी ओंकारला मंचावर आमंत्रित करते. ओंकार. जजेस, तुम्ही काय ठरवलंय? कुणाला मिळणार आहे तो 1 गुण? खरं तर मनावर दगड ठेवून मी बोलतोय, आम्ही दोघेही तो 1 मोलाचा गुण आम्ही देऊ इच्छित नाही होत आत्ता. सो मला असं वाटतं जे काही आम्ही सांगितले त्याच्यावर तयारी करा. 2 दिवस रंगलेल्या या आषाढी स्पेशल एपिसोडच्या आपण शेवटाला येऊन पोचलोय. शौनक दादा, मी तुला इथे मंचावर यायची विनंती करते. शौनक दादा, आमच्या सोबत तू गेले 2 दिवस आहेस आणि आम्हाला इतकी छान मजा आली, तुझा आम्हाला सहवास मिळाला. तुला कसा वाटला संगीत सम्राटचा अनुभव? आम्हाला तुझ्याकडनं ऐकायला खूप आवडेल. इथे 2 दिवस मी जी गाणी ऐकली त्याच्यातनं मलाही खूप गोष्टी शिकायला मिळालं. कुठे नवीन पिढी कसं काम करते आणि त्यांना किती उत्साह आहे. काय असतं की आपल्या ह्याच्यात असं म्हणतात काय संगीत होतं ते आमच्या काळात होतं, आता काय असं वगैरे खूप बुजुर्ग लोक म्हणत असतात. त्यांनी हे पाहायला पाहिजे की मुलं इतके प्रयत्न करतायत, इतकी चांगली गातायत आणि संगीत सम्राट सारखा शो आहे जो त्यांना एक स्टेज निर्माण करून देतो, एक व्यासपीठ निर्माण करून देतोय. आणि त्यासाठी मी संगीत सम्राटचा खूप आभारी आहे. मी सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुमच्या सांगीतिक प्रवासात तुम्हाला भरपूर सक्सेस मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शौनक दादा, या दोन्ही एपिसोड्समध्ये तू आम्हाला तुझा बहुमूल्य वेळ दिलास त्यासाठी तुझे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. तर 2 आठवड्याच्या या स्पर्धेनंतर सगळ्या टीमचा स्कोरबोर्ड नेमका कुठपर्यंत आलाय त्याच्यावर एकदा नजर टाकूया. नादमधुर सह्याद्रीचा स्कोर झालाय 5 गुण. लयदार मराठवाड्याचा स्कोर झालाय 6 गुण. स्वरमय कोकणचा स्कोर आहे 6 गुण आणि सूरसाज विदर्भचा स्कोर आहे 7 गुण. तर अशा तऱ्हेनं या मॅचचे विनर आहेत सूरसाज विदर्भ. कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या मेहनतीचं आज खरोखर सोनं झालंय. पुढच्या आठवड्यात कोण कोणाविरुद्ध असणार आहे हे आता तुमच्या टीम कॅप्टननं ठरवायचंय. म्हणजेच राहुल, तुला हा ॲडव्हान्टेज आहे की तू तुझ्या पुढच्या आठवड्यामध्ये तुझा अपोनंट चूज करायचा आहे. आणि आता वेळ झालीये टेन्शनची. नाईलाजानं आपल्याला ज्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे ते म्हणजे एलिमिनेशन. आज प्रत्येक टीम मधून एका स्पर्धकाला आपल्याला निरोप द्यावा लागणार आहे.
मी चारही कॅप्टन्सना विनंती करते की त्यांनी एलिमिनेशनसाठी आपापल्या टीम्समधून 2-2 नावं सुचवावीत. सावनी. स्वतःच्या टीममधल्या दोघांना नॉमिनेट करायचं हे खरंच खूप डिफिकल्ट टास्क आहे हा. पण आपला फॉर्मॅट असा आहे त्यामुळे त्या फॉर्मॅटला रिस्पेक्ट ठेवावाच लागेल. माझ्या टीममधनं प्रणव देहरकर आणि आयुष यांना मी नॉमिनेट करते आहे. ओके. राहुल. मी ओमकारला नॉमिनेट करतोय आणि 7 मेलेडीज बँड ह्यांना मी नॉमिनेट करतोय. जुईली. अस्मिता आणि संदीप. अस्मिता आणि संदीप. अभिजित. अंतरा नंदीचं नाव घ्यावं कारण हेल्थ रिझन्समुळं ती येऊ पण शकलेली नाही आणि दुसरं नाव थोडं परफॉर्मन्स वाईज संगीत वेरिएट. आणि आता तुमच्या समोर 4 टीम्स मधले 8 स्पर्धक आहेत. तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की कोण सेफ आहे आणि कोणाचा प्रवास आज इथेच संपणार आहे. खूप अवघड डिसिजन आहे हा, पण तो घ्यायला लागणार आहे. अभिजितने अंतरा नंदीला नॉमिनेट केलंय. अंतरा नंदीचा प्रवास इथेच थांबलेला आहे आणि आता तुमचा निकाल आम्ही जाहीर करतोय. जुईलीच्या टीममध्ये अस्मिता आणि संदीप असे त्यांनी नॉमिनेट केलेले आहेत. मला असं वाटतं अस्मिता, तुला आम्ही दोघं मिळून एक चान्स देणार आहोत. संदीप, तुझा प्रवास इथे थांबतोय. अभिजितच्या टीममधून अंतरा नंदी ऑलरेडी एलिमिनेट झालेलीच आहे, तर संगीत वेरेट सेफ आहात तुम्ही. राहुलच्या टीममध्ये 7 मेलेडीज आणि ओमकार पाटील. ओमकार, तुझ्या टीम बॉक्समध्ये जाऊन बसू शकतोस. सावनीच्या टीममधून आयुष, तुझा प्रवास असाच चालू राहणार आहे. तुम्ही इथपर्यंत पोहोचलात तर आपण सगळ्यांनी यांना स्टँडिंग ओवेशन देणं गरजेचंच आहे. पुढच्या आठवड्यात भेटूयात याच ठिकाणी याच वेळी तुमच्या आवडत्या वाहिनीवर, जिचं नाव आहे झी युवा, आणि तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सहप्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, कोपॉड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल.